मान्य आयजी सर त्यांनी प्रेझेंटेशन तयार करायला सांगितले आहे। आम्हाला खूप शिकायला भेटलं। अंदाजे 20 लाखाचा मुद्देमाल जप्त झाला, तर 1 मिनिटामध्ये 4,500 लोक तिथून पास होत होते। पंढरपुरात नुकतीच पार पडलेली आषाढी वारी जिल्हा प्रशासनाच्या यशस्वी नियोजनामुळे चांगल्या पद्धतीने पार पडली। AI टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळे यंदाच्या आषाढी वारीमध्ये 28 लाख भाविक आल्याची नोंद तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घेण्यात आल्याची माहिती सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली। वारीमध्ये 2700 भाविक चुकले होते, त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात दिले। चोऱ्या करणाऱ्या गुन्हेगारांचा डेटाबेस तयार या माध्यमातून करण्यात आला। 156 रेकॉर्डवरील गुन्हेगार ताब्यात घेऊन 20 लाखाचा मुद्देमाल जप्त केला। ड्रोन कॅमेरे, गामा कमांडर, माऊली स्क्वॉड, 350 CCTV कॅमेरे आणि 15 ड्रोन कॅमेरा यामुळे यंदाची वारी कोणतीही मोठी घटना न घडता पार पडली। या वारीचे डॉक्युमेंटेशन तसेच प्रेझेंटेशन शासनाला करणार असल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली। 12 वर्षापासून ते येते। पहिल्यांदा ते बाळ डेअरिंग करणार नव्हतं ॲक्च्युअली, की कसं यायचं। त्यांनी फीडबॅक घेतले की आता ते आणि जे दगडी पूलचा व्हिडिओ दाखवले ते ॲक्च्युअली 5 वाजता सुरू झालं होतं। ते 6:30चा व्हिडिओ आहे, ते 6:30ला पूर्ण भरले होते। मागच्या वर्षी आम्हाला 7:30-8 वाजता ते आम्ही होल्ड अँड रिलीज सुरू केलं होतं, बट ह्या वर्षी 5 वाजताच मला कॉल आला की सर होल्ड अँड रिलीज करना पडेगा, खूप पब्लिक आहे। आणि तर रात्री 9 पर्यंत चालू झालं। होल्ड अँड रिलीज 12 तास होतं, 12 तास। आणि हे महिला फीडबॅक घेतले होते की सकाळी काय होते, आणि दुपारी ते आले की कुठं काही गर्दी नाही आहे, तरच ते फीडबॅक घेऊन आतमध्ये आले होते की काय होणार नाही। आणि ते येऊन ते चौबेजींना सांगितले की असं असं मी आलेलं इथं। घाट एरियानंतर ते मंदिर परिसरामध्ये येतात। असं आमचा टोटल 6 ड्रोन कंटिन्यू आणि मंदिर परिसरानंतर बाहेर हे असं सेक्टर्स पाडले होते। तिथे टोटल आम्ही किती इन्फ्लो आहे, किती पब्लिक आहे ॲट अ टाईम हे ड्रोन पिक्चर घेत होते, टोटल ड्रोन व्हिडिओ आणि त्याचा अनालिसिस। तर आम्हाला ते फिगर ॲक्युरेट आलं की एक्झॅक्टली किती तासाचं असं आम्ही प्रत्येक 1 तासाचं आम्ही काउंट घेत होतो। तर किती पब्लिक आहे घाटामध्ये, तर आम्हाला माहिती होतं की 5 लाख लोक इथं घाटामध्ये, एवढं लोक इनफ्लो आहे, म्हणजे तिथून आउटफ्लो किती आहे। मंदिर रांगामध्ये तर किती लोक होते, तर पत्राशेड पूर्ण भरले होते, गोपाळपूरपर्यंत गेले होते क्राऊड। तर तिथंच आतमध्येच 1.5 लाख लोक होते। तर 1.5 लाख लोक दर्शन घेऊन किती तासात ते बाहेर येणार असं आम्ही कॅल्क्युलेट केले होते। आम्ही फर्स्ट टाईम ओरिजिनल कंप्लेनेंट व आरोपी ओरिजिनल नंतर त्यांचा दागिने तिथंच रिटर्न केले आणि कंप्लेंट देऊन त्यांना समाधान झालं। तर पहिले 2 दिवस पूर्ण टीम तैनात होते, रेंजचं पण टीम होतं, खास करून कर्नाटकचं पण टीम आलं होते। आरोपी बाहेर कर्नाटकवरून येतात, ते आम्हाला माहीत नसते की कर्नाटकचं आरोपी कोण आहे काय। तर गुलबर्गा, बिदर, बिजापूर हे पण टीम होतं, त्यांना आम्ही मौलवी पूर्ण ड्रेस दिले होते आणि पूर्ण ते पालखीसोबतच जात होते। आणि रात्री पण हे होतात, रात्री मुक्कामाच्या ठिकाणी पण कंप्लेंट्स होते की तिथं चोरी होतात, बॅग झोपलेल्या तिथं चोरी होतात वगैरे ते होते। तर ते आम्ही याच्या अगोदर पण काही टेंभुर्णी अकलूज मार्गेमध्ये पारधी असतात, पारधी लोक लूटपाट करतात असं पण कंप्लेंट्स होते। तर ते आम्ही कोम्बिंग ऑपरेशन घेऊन त्यांना पण समजून सांगितले ते, आणि त्याचा सक्सेस हे झालं की एकही भाविक म्हटलं तर ते दुःख होते की आम्ही आले होते दर्शन घ्यायला, बट आमचं चेन गेलं आहे, आमचं काहीतरी मोबाईल हरवले, मोबाईल रॉबरी झाला, हे न होता सगळं डिटेक्ट झालं केसेस। आजपर्यंत कधी एवढी मोठी फिगर वाटत होती जी की खरी वाटत नाही अजूनही, तर याच्याबद्दल अधिक कशी माहिती सांगाल तुम्ही की लोकांना वाटतच नाही 28 लाख लोक आली होती? दरवर्षी 15-20 लाख 22 लाख इथपर्यंत म्हणत होतो। बरोबर, आमचं कॅल्क्युलेशन तेच होतं की जे 65 एकरमध्ये लोक थांबतात, 65 एकरवरून ते ब्रिजवरती येतात, मोठा ब्रिज आणि दगडी ब्रिज, तिथून आम्ही कंटिन्यू तिथं 4 ड्रोन ठेवले होते। ते किती तिथं स्टॅटिक पब्लिक किती आणि मुव्हिंग पब्लिक किती आहे, नंतर घाटामध्ये किती पब्लिक होते त्याचं काउंट आम्ही कंटिन्यू घेत होतो। आणि नंतर मंदिर पूर्ण परिसरामध्ये तिथं ते तुम्ही ड्रोन बघितले, ड्रोन कंटिन्यू तिथं चालत होते। आणि आमचा तिथं इन्फ्लो किती आहे, 1 मिनिटामध्ये
किती लोक तिथं ब्रिज क्रॉस करतात, किती लोक होल्ड अँड रिलीजमध्ये. होल्ड अँड रिलीज टोटल 2-3 हजार ते घाटापासून आम्ही सोडत होतो. तर आम्ही असं कॅल्क्युलेट केल्यानंतर आम्हाला अंदाजे सकाळचा फ्लो सकाळी 4 आम्ही असं डिवाईड केले होते. सकाळी 4 ते 6 वाजता, 6 नंतर खूप गर्दी झाला. 6 ते टोटल आम्ही रात्री 9पर्यंत होल्ड अँड रिलीजच चालू होतं आणि फ्लो तेवढंच कंटिन्यू होतं. 9 नंतर ते फ्लो कमी झालं थोडं. तर 1 मिनटामध्ये 4,500 लोक तिथून पास होत होते. असं आम्ही कॅल्क्युलेट करून पर मिनटामध्ये किती होतात याचं फिगर घेतले. आम्हाला अंदाजे 25 लाख आला फिगर आणि 1.5 लाख दर्शन घेतले होते, रांगेमध्ये होते. तर असं आम्हाला 27 लाखाचा फिगर आला. आम्ही सांगू शकतो की 80 to 90% पर्यंत ॲक्युरेट आहे फिगर. ते आम्ही सांगू शकतो की टेक्नॉलॉजी माध्यमातून ड्रोन कंटिन्यू 4ही ठिकाणी, असं नाही की एक डबल काउंटिंग होणार ते आम्हाला हे होतं की तेच माणूस परत दुसऱ्या याच्यामध्ये काउंट होणार का. तर त्यासाठीच आम्ही काय करत होते की हे 4ही सेक्टर फिजिकली 65 एकर तुमचं ब्रिजवरती, नंतर घाट, मंदिर परिसर, हे आम्ही असं 4ही ड्रोन सायमल्टेनियसली तिथं चालू होतं. तर आम्हाला सायमल्टेनियसली हे पॅचमध्ये किती लोक आहे ते आम्हाला आयडिया आला. तसं आम्ही प्रत्येक तासात आम्ही त्याचं प्रॉपर फोटो आणि व्हिडिओ घेतले. तसं काउंट झालं आणि हे भाविक परत रिटर्न येत नव्हते, तर ते रिटर्न जात होतं. तर हे एवढं पब्लिक इथं आलं, मंदिर परिसरामध्ये किती आलं हे आम्ही काउंट केलं. तर ते आम्हाला फ्लोमध्ये समजलं की एवढं पब्लिक आहे. आणि बरेचसे लोक आम्हाला फीडबॅक दिले की 4-5 वाजता हे अडिशनल SP पण होते, 4-5 वाजता गर्दी कमी होत होते होल्ड अँड रिलीज, बट ह्यावर्षी कमीच नाही झाला. 9 वाजतापर्यंत कंटिन्यू गर्दी होतं, होल्ड अँड रिलीज चालूच होतं. तर आम्ही सांगू शकतो की 25 लाख होते आणि मंदिर दर्शन घेणारे 1-1.5 लाख 2 लाख होते. CM सरांनी पण कलेक्टर साहेबांना विचारले की आता पुढचं प्लॅनिंगसाठी कुठं घ्यायचं आहे. खास करून गाडी होते, आम्हाला गाडीचं खूप हे झालं. 50,000च्या वरती ट्रक, गाडी, 4 व्हीलर हे सगळं होते. तर त्याचं पार्किंग कुठं करायचं हे सगळं शहरामध्ये येतात. फेरीवाले येतात. तुम्ही अजून एक सांगायचं, फेरीवाले तुम्ही हे पूर्ण पालखी मार्गामध्ये कमी दिसले, पालखी मार्गामध्ये होते, बट पंढरपूर शहरामध्ये आम्ही स्ट्रिक्ट केले होते की हे मार्गामध्ये खाली करायचं आहे. आणि जे आम्ही बाईट बघितले 4 वाजता आम्ही पत्रकार पण फीडबॅक घेतले. 4 वाजता नेक्स्ट डे पूर्ण शहर खाली झालं होतं, सगळं रोड मोकळं होतं आणि हळूहळू ट्रॅफिक चालू होतं. तर आम्हाला ट्रॅफिक, पार्किंग ह्याच्यासाठी पण जागा लागते. नंतर भाविक इथे एवढं येतात, त्याचं प्लॅनिंग ऑलरेडी कलेक्टर ऑफिसने तिथं चालू आहे. आणि आम्ही हे पूर्ण अभ्यास करून नेक्स्ट 10 वर्ष 30 वर्ष असा विजन ठेवून आणखी काय प्लॅनिंग करू शकतं याचा एक अभ्यास करून आम्ही रिपोर्ट देणार आहे सरकारला. डिस्कशन करून लोकांचं कन्सेंट घेऊन ते करायला लागेल. असं नाही की आम्ही एकरी मार्ग जे केले ते आम्ही मीटिंग घेतले, ते 2-3 मीटिंग गेले, दुकानदाराचं मीटिंग घेतले, जर रिक्षावाले येत होते आतमध्ये त्यांचं मीटिंग घेतले, त्यांचं कन्सेंट घेतले, पत्रकारचं बरेचसे मीटिंग्स घेऊन त्यांचं फीडबॅक घेतलेले. तर ते फीडबॅक घेऊन हे केल्यानंतर ते प्रॉपर होते. असं 1 साइडेड हे इथं जागा पाहिजे तिथं पाहिजे असं नाही आहे. आणि त्याचा युसेज पण व्हायला पाहिजे, वेस्टेज पण नाही व्हायला पाहिजे. तसं आम्ही प्लॅनिंग करणार आहे. आम्ही आता पार्किंग असतील, बसेस 6,000पेक्षा जास्त बसेस होते. कर्नाटकच्या बसेस येतात, हे तेच रूटनी येतात आणि बस स्टँड्स व्हायला पाहिजे. हे सगळं असं वेगवेगळ्या काउंट्स आहे. टेक्नॉलॉजी माध्यमातून सांगायचं आहे की आता आम्ही हे एक इंटिग्रेटेड कंट्रोल सिस्टम बसवले, ते टेम्पररी होते, बट कंटिन्यू कसं एक प्रॉपर इन हाऊस कंटिन्यू सर्वेलन्ससाठी ते रूम कसं सेटअप करायचं त्याचा प्रस्ताव दिलेले आहे. त्याचा मंजुरी पण ऑलमोस्ट अंतिम टप्प्यामध्ये आहे. आणि AI फक्त ड्रोनमध्ये आमचं व्यवस्थित झालं. जे बट कॅमेराज आहे 350 कॅमेराज पण तिथं आहे. आणखी आम्हाला कॅमेराज पूर्ण शहर असतील, बाहेर असतील, पालखी मार्गामध्ये कॅमेराज इन्स्टॉल करायचं त्याचा आम्ही प्रस्ताव देणार आहे. आणि जे मूविंग CC कंट्रोल रूम असतात, व्हॅनमध्येच एक
चांगलं व्हॅनिटी व्हॅनसारखं तिथं कंट्रोल रूम असतात. आम्हाला कधी कधी कंट्रोल रूम बाहेर कुठंतरी असते, आम्ही फील्डवर असतो, पालखी येतात 7-8 दिवस आमचा ह्याच्यामध्ये असतात. तर हे जे मूव्हिंग कंट्रोल रूम आहे त्याचंही आम्ही आयडिया आहे. आणि आता आरोपीचा डेटाबेस आमच्याकडे आहे. तर हे AI आम्ही आरोपीचा डेटा फीड केले तर आम्हाला कॅमेरास आम्हाला अलर्ट करतील, ड्रोन पण अलर्ट करू शकतं. हे आणखी खूप खूप स्कोप आहे करण्यासाठी. क्राऊड मॅनेजमेंटसाठी पण आता आम्ही होल्ड अँड रिलीज करतो. हे आणखी फ्लो कसं आणखी चांगल्या प्रकारे करू शकतं. तर ते होल्ड अँड रिलीज आणखी सोपं होईल आणि लोकांनाही कन्फ्युजन होणार नाही आणि लोक आणखी व्यवस्थित फ्लो आणि दर्शन कसं घेऊ शकतं ह्याचा आयडिया आणि प्लॅनिंग चालू आहे. एक तरी आहे आम्हाला आमचं प्रॉपर डिझाईन असलं तर एवढं. आता आम्ही बॅरिकेड्स घेतले. समजा ह्या वर्षी मी 50 लाखाचं 500 बॅरिकेड्स घेतले. 500 बॅरिकेड्स आम्हाला खूप फायद्यामध्ये आला की आम्ही तिथं बॅरिकेड्स टाकले, डिझाईन झालं. तर ते पोलीस आम्हाला 10 बॅरिकेड टाकले तर 1 पोलीस तिथं लागते बस, नाहीतर तिथं 10 पोलीस लागत होते. तर ते आम्ही असं डिझाईन करून पोलिसांचं जे लोड आहे तिथं कमी केले. बट कुठं आवश्यक असतात काही पॉईंटमध्ये. आता बोट असतात तिथं लाईन लावायचं असते, तिथं भाविक ऐकत नाही. कुठं भाविकांना कंट्रोल करायचं असते तिथं आम्ही कंट्रोल करतो. ट्रॅफिक असतील, ट्रॅफिक काढण्यासाठी असतील, कामं असतील, इथं आम्ही आणखी सगळं. आता IG सर तेच आम्हाला टास्क दिलेले आहे. कुठं कमी झाले, आणखी किती फोर्स लागते, आणखी काय फ्युचर प्लॅनिंग कसं आहे आणि हे सगळं अभ्यास करून आम्ही रिपोर्ट सादर करणार आहे. आमचं मान्य IG सर आणि त्यांनी एक प्रेझेंटेशन तयार करायला सांगितले आहे आणि जे वरिष्ठ कार्यालय आहे DG ऑफिस तिथंही प्रेझेंटेशन होणार आहे. आणि बाकी कुंभमेळ्यासाठी CM सरांनी पण अप्रिशिएट केले आणि महाजन साहेब पण होते, ते कुंभमेळ्याचं गार्डियन मंत्री आहे. तर तेही अप्रिशिएट केले की हे टेक्नॉलॉजीचा वापर इथं झालेले आहे तेच तिथं रेप्लिकेट होऊ शकतं आणि ते नक्की करणार पण आहे. याचं प्रेझेंटेशन नक्की लवकरात होणार आहे. तर अँटी ड्रोन सिस्टम होतं, ते 2 होते अँटी ड्रोन सिस्टम आणि प्रत्येक रिंगणामध्ये तुम्ही असता तर बघितलं तर ते अंदाजे 30, 40, 50 ड्रोन उडत होते. तर ते आम्ही जे ऑथोराइज ड्रोन्स होते तर ते त्यांना सोडून आम्ही बरेचसे ड्रोन पाडल्यानंतर त्यांना वॉर्निंग दिलं की परत तुम्ही ड्रोन उडवलं तर ते तुमचं आम्ही जप्त करणार. तर बरेचसे ठिकाणी जे कंप्लेंट्स येत होते की ड्रोन ते पालखीला कधी अडचणी येतात, पालखी एकदम समोर येतात आणि ड्रोन एकमेकाशी टक्कर होऊ शकतं. हे सगळं आम्ही बघून ते रिंगणामध्ये सगळं पाडले. ड्रोन नाही, ते ज्यांचं ड्रोन होतं त्यांना आम्ही रिटर्न दिलेले. हां, हे ड्रोनचं आता वारकरींना पण आम्ही समजा हे ज्ञानेश्वर पालखी मार्ग ह्यांच्यासोबत आता ॲडिशनल SP प्रीतमजी सोबतच होते. तर त्यांना विश्वस्त लोकांना बघायचं होतं की पुढं किती क्राऊड आहे, आमच्या पाठीमागे किती क्राऊड आहे, आमचं वाहन गेले का समोर. तर आम्ही त्यांच्यासोबत थांबले होते, त्यांना स्क्रीन दाखवत होतो की हे बघा एवढं क्राऊड आहे. त्याचा एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये टाकतो. तर ते व्यवस्थित त्यांना ते बघायचं होतं की व्यवस्थित चालू आहे की नाही, या पोलीस आणखी फोर्स लागते का. तर ते आम्हाला एवढं चांगलं फीडबॅक त्यांनी दिले की पोलीस व्यवस्थित ते एक साईड पूर्ण गाडी जात होते. त्यांचा कुठेही एकही दिवस त्यांचं पालखी तुम्हाला सांगतो की रेकॉर्ड टाईम 2-2 तास ते लवकर आले. पंढरपुरामध्ये त्यांना 8:30 वाजता पोचले, आरती व्यवस्थित झाला आणि त्यांचं जेवण ते 12च्या आत करायचं असते. आरती करून त्यांचं वैयक्तिक आरती पण असते, ते करून त्यांना जेवण बनवून ते जेवायचं असते. नंतर परत एकादशीला उपास असते. तर ते व्यवस्थित झालं. कशाला की ते ड्रोन माझ्यातून त्यांना आम्ही फीडबॅक देत होतो. त्यांचे ड्रोन कॅमेरा स्क्रीन त्यांच्यासोबत थांबलं होता आणि त्याचं फीडबॅक त्यांच्यापर्यंत गेले आणि काही डिसिजन घ्यायचं होतं की लवकर वाहनं काढा, ट्रॅफिक कुठं ब्रेक होते आणि कुठं जाम झालेले आहे. तर आम्ही ते ड्रोनमध्ये 3 फीचर होते. एक AIचं फीचर होतं, सेकंड अनाऊन्सिंग होतं आणि ते ड्रोनमधूनच आम्ही अनाऊन्स करत होते. गाडी नंबर तिसरं तुम्ही झूम बघितले ते खूप ड्रोन वरती होतं. आमचं ड्रोन कसं होतं की बाकी ड्रोन जे मॅविक ड्रोन आहे
ते खूप जास्त वर नाही जाऊ शकत आणि ते साऊंड करते, भाविकांना ते डिस्टर्ब होतात. ते विश्वस्त सांगितलं होते की खूप ड्रोन येतात, आम्हाला ते डिस्टर्ब होतात आणि कधी पडते काय होते असं त्यांना थोडं संख्या होता. आमचं ड्रोन कसं आहे की 200 मीटरच्या वरतीच होते, भाविकांना ते साऊंड या डिस्टर्बन्स नाही झाला आणि आम्ही झूम करून बघत होते आणि नाईट विजन पण होतं, झूम पण होतं. हे 3 फीचर होते जेणेकरून आम्हाला खूप मदत झाला. तिथून आम्ही गाडी नंबर पण दिसते, 30x 30x झूम आहे, तर गाडी नंबर दिसले तिथून आम्ही अनाऊन्स करत होतो की हे गाडी काढा. तर हे फायदा झाला. लास्ट आहे की कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. तुम्ही वारीमध्ये गेले तर तुम्हाला नेटवर्कच भेटत नाही, बिलकुल भेटत नाही. तर आम्ही 2 हे केले होते की 50 ठिकाणी आम्ही हॉटस्पॉट वायफाय टाकले होते. तर वायफाय अधिकारी, अंमलदार, सरकारी अधिकारी, आरोग्याचं डिपार्टमेंट त्यांचा अधिकारी त्यांना ॲक्सेस दिले होते की ते वायफायमध्ये बसा आणि तुम्हाला जे फोटो असतील, व्हिडिओ असतील ते काय बघायचं आहे. ड्रोन व्हिडिओ पण आम्ही टाकत होतो. तर ते त्यांना इझी झाला. सेकंड आहे की आम्ही काही नेटवर्क बूस्ट पण केले होते. तिसरं आम्ही ते हॉटलाईन नंबर घेतले होते, हॉटलाईन फोन्स. ते खूप फायदा झाला. 200 हॉटलाईन फोन्स घेतले होते. लास्टपर्यंत आमचा सिनियर ऑफिसर असतील, फील्ड ऑफिसर, त्यांचं क्लिअर एकही ठिकाणी कम्युनिकेशन ब्रेक न होता कम्युनिकेशन झालं. लास्ट आहे की वायरलेस टेक्नॉलॉजी आहे आमचं वॉकी टॉकी. ते पहिल्यांदा आम्ही पूर्ण नातेपुतेपासून अकलूज आणि पंढरपूर एकच कंट्रोल रूम सेटअप केले होते. आम्ही जास्त रिपीटर्स मागून घेतले होते. वॉकी टॉकी सगळं अधिकारी, अंमलदार, जे फील्ड ऑफिसर्स होते त्यांच्याकडे होता, जेणेकरून जे काही इन्फॉर्मेशन आहे तर ते तिथं वॉकी टॉकीमध्ये पण चालू होतं आणि कोणाला अर्जंटमध्ये कॉल करायचं आहे डायरेक्ट तर ते आमचं डायरेक्ट कम्युनिकेशन पण चालू होतं. क्रिमिनल सापडले. टोटली 21 चेन स्नॅचिंग आणि मोबाईल स्नॅचिंगचा गुन्हा दाखल झाला, सगळे डिटेक्ट झाले. अंदाजे 20 लाखाचा मुद्देमाल जप्त झाला आणि टोटल 25 जे वॉन्टेड होते ते तिथं भेटले आणि टोटल 6 घरपुडी, 6 या 12 10 ते 12 घरपुडी पण आरोपी भेटले. आम्हाला खूप शिकायला भेटलं की एवढं क्राऊड आणि मॅनेजमेंट, वेगवेगळ्या लोकांना भावना असतात. ते पश्चिम द्वारमध्ये तिथं थांबले तर ते वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळं रिक्वायरमेंट आहे. काही समोर जायचं आहे, काही प्रदक्षिणा करायचं आहे, काही घाटाला स्नान करायचं आहे. तर तिथं पोलीस काही ट्रेंड होते, त्यांना ऑलरेडी त्यांना अनुभव होतं. असं आम्ही रेंजवरून बाकी महाराष्ट्रामध्ये कुठे बदली झाले होते ते अधिकाऱ्यांना आम्ही बोलून घेतले होते. त्याचा खूप फायदा झाला. आणि काही चॅलेंजेस, हे चॅलेंजेस सगळं आम्ही डॉक्युमेंटेशन करणार आहे की पुढं काय चॅलेंजेस आलं होतं, काय आम्ही केले. तर ते एक सिस्टम असायला पाहिजे की चॅलेंजेसही खूप काही आले. काही भाविकांना ट्रॅफिक जाम झालं होतं, काही इन्सिडेंट होत होते, काही लोकांना मिसिंग झालं होतं, काही चेन स्नॅचिंग होत होते. आणि तर तुम्हाला सांगितलं 2700 लोकांचं फॅमिली इकडं तिकडं झालं होतं. तर ते सगळं पोलीस स्टेशनला आले होते, आमचा पोलीस हेल्प सेंटरला होते. तर ते हे सगळं आम्ही व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करून याचं कंटिन्यू हे सिस्टम चालू असायला पाहिजे. हे सगळं आम्ही केलेले आहे. चॅलेंजेस खूप आले, बट प्रत्येक ह्याचं आम्ही अँटिसिपेट केले होते की हे आलं तर काय करायचं, हे सिच्युएशन आलं तर ते असं ब्रीफिंगमध्ये पण अधिकाऱ्यांना माहीत झालं होतं. आता अचानक लास्टमध्ये ते दगडी पूलमध्ये बॅरिकेड आम्ही टाकले होते, बट काही लोक उडी मारत होते. तर तिथून फोन आला की कलेक्टर साहेब पण ते बघितले, आमचा अधिकारी बघितले आणि IG सर पण कॉल दिले की असं असं आहे म्हणून. तर तिथे फोर्स पाठवले आम्ही. नंतर अचानक काहीतरी झालं तर ते पूर्ण उडी मारत आहेत आणि खाली पूर्ण पाणी आहे. तर ते एखादा ते बॅरिकेड ब्रेक झाला तर सगळं तिथं प्रॉब्लेम होणार. तर ते झालं. नंतर आणखी एक गोष्टी आम्ही केल्या होत्या की पाणीमध्ये तुम्ही बघितलं एवढं भाविक होते, एकही असं इन्सिडेंट नाही झाला की तिथं कोणी बुडवले, असं काही नाही झालं. तर त्याच्यासाठी प्लॅनिंग आम्ही खूप केले होते. तिथे ते NDRF टीम होतं, SDRF टीम होतं, डिस्ट्रिक्टचं टीम होतं,
तिथं स्विमर्स, एक्सपर्ट स्विमर्स आहे ते मंदिरकडून त्यांना घेतले होते. तर त्यांना आम्ही एक लाईन तिथं प्लॅस्टिक बॅरिकेड टाकले होते. त्याचं पुढं गेलं तर ते तुमचं तिथपर्यंतच ते आंघोळ करत होते. तर त्याच्यासमोर आम्ही काही बोट्स, काही पोलीस तिथं ठेवले होते, जेणेकरून ते भाविक खूप आतमध्ये जाणार नाही आणि एखादा इन्सिडेंट झाला तर परत आम्हाला रेस्पॉन्ड करायचं नाही आहे. असं खूप काही इन्सिडेंट झालेले आहे. तर ते आम्ही डॉक्युमेंट करून आणखी नेक्स्ट इयर आणखी पुढं इम्प्रूव्हमेंट करणार. रॉयल एन्फिल्डचे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स. चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एन्फिल्ड शोरूम ओटगी रोड, आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू. बुलेट 350 व क्लासिक 350 हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजर स्टॉक मध्ये उपलब्ध. आकर्षक फायनान्स योजना. घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोअर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या. संपर्क 7720 06 90 74.